नमस्कार. मी विराट दत्तराज गुडे, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय, यवतमाळ. आज आपण आरोग्यदायी जीवनाची त्रिसूत्रीवर थोडी चर्चा करणार आहोत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्या जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. सतत धावपळीचे आयुष्य एकदम स्तब्ध झाल्यासारखे झालेले आहे. आपण विद्रूप भयाने ग्रासलो आहोत. नुसत्याच कोरोनाच्या नावानेही आपले शारीरिक व मानसिक संतुलन असंतुलित होत असल्याचे आपण अनुभवतो आहोत. तर या कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये आणि महामारीच्या काळात आपल्याला काय आहार घ्यावा, कशी एक्झरसाईज करावी आणि कोणत्या प्रकारे त्या एक्झरसाईजला पूरक अशी रेस्ट आणि रिकव्हरी आपली असावी, त्याबाबत आपण आज माहिती बघणार आहोत. तर निरोगी आयुष्यासाठी फिटनेस ट्रायपॉड म्हणून एक कन्सेप्ट आपल्या चलनात आहे. तर त्या ट्रायपॉडमध्ये एक्झरसाईज, न्यूट्रिशन, रेस्ट आणि रिकव्हरी अशा 3 भागात फिटनेसची विभागणी करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक वेळेस आपण किती एक्झरसाईज करावी, किती न्यूट्रिशन घ्यावं आणि रेस्ट आणि रिकव्हरीला सहसा कसं प्राधान्य द्यावं याबद्दल आपण माहिती घेऊया. तर जास्त फोकस आपण न्यूट्रिशनवर करणार आहोत, कारण की न्यूट्रिशन 70% तुमचा फिटनेस लेवल न्यूट्रिशन कव्हर करतो. तर एका निरोगी व्यक्तीच्या आहार पद्धती कशी असावी, त्याने कोणत्या प्रकारे आहार घ्यावा, कसा घ्यावा, किती घ्यावा, कधी घ्यावा इत्यादींची माहिती आपण आज घेणार आहोत. निरोगीपणा च्या प्राथमिक बाबी जर आपण पाहिल्या तर त्या शारीरिक आणि मानसिक अशा 2 आहेत. शारीरिक बाबींची जी शारीरिक बाबींना निरोगी राखण्याचे काम जे आहे ते आयुर्वेद करत असतो आणि योगशास्त्र जे आहे ते मानसिक बाबींना निरोगी राखण्याचं काम करतं. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर तुमचे व्यवस्थित दोन्हीही बॅलन्स असेल तरच आपलं ओव्हरऑल निरोगीपणा संतुलित राहू शकतो. अगर तुमचा शरीर पूर्णपणे चांगलं आहे परंतु मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तर तुमचं शरीर पण हळूहळू त्याचं संतुलन गमवायला लागतं, किंवा तुम्ही मानसिकरित्या ठीक आहात पण शारीरिकरित्या तुम्हाला काही आजार आहे किंवा काही त्रास होतो आहे तर हळूहळू तुमचं मानसिकरित्या पण संतुलन ढासळायला चालू होतं. त्याच्यामुळे शरीर आणि मन म्हणजे शारीरिक आणि मानसिक बाबी दोघांनाही आपल्याला संतुलित ठेवणं गरजेचं आहे. तर मानवी शरीर 3 दोषांचे किंवा प्रकारांचे प्रवृत्तीचे आढळतात. एक म्हणजे वात, दुसरं म्हणजे पित्त, तिसरं म्हणजे कफ. आयुर्वेदाप्रमाणे या तिन्ही दोषांचे प्रवृत्तीचे दोष किंवा प्रवृत्ती दोन्ही काही म्हणू शकतो आपण त्याला, कारण की त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या स्लाईडनंतर. तर आयुर्वेदाप्रमाणे या तिन्ही दोषांचे प्रवृत्तीवर आपले शारीरिक आरोग्य अवलंबून आहे. आपले शरीर या 3 पैकी असू शकतं, म्हणजे आपलं एक तर वात शरीर असू शकतं, पित्त शरीर असू शकतं किंवा कफ शरीर असू शकतं, किंवा या तिघांचं मिळून एखादं कॉम्बिनेशनसुद्धा असू शकतं. जसं की तुमच्या काही कॅरेक्टरिस्टिक वात प्रवृत्तीच्या असेल आणि काही कॅरेक्टरिस्टिक्स पित्त प्रवृत्तीच्या असेल, किंवा असंही असू शकतं की काही कॅरेक्टरिस्टिक्स वात प्रवृत्तीचे असेल, काही कफ प्रवृत्तीचे असेल. तर तुम्ही तुमच्या 2 दोषांच्या कॅरेक्टरिस्टिक असेल तर तुम्ही त्या दोन दोषांचे मिळून तुमची प्रवृत्ती किंवा दोष तयार होतो, तो असा वातपित्त, वातकफ किंवा कफपित्त असा असू शकतो. तिन्ही दोषांचेही वरचढ असेल तर तो प्रचंड काय म्हणतात त्याला सानिपत्य म्हणून दोष त्याला म्हटलं गेलेलं आहे. आपण कोणत्या प्रवृत्तीचे आहो हे आपण आयुर्वेदाचार्याकडून कोणत्याही आपण विचारून घेऊ शकतो किंवा त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो. प्रत्येक दोष प्रवृत्तीचा म्हणजे आपल्याला जर आहार घ्यायचा असेल तर प्रत्येक दोष किंवा तुमची प्रवृत्ती काय आहे त्यानुसार आपल्याला आहार घेतला पाहिजे. तो आपल्यासाठी प्रचंड बेनिफिशियल आहे आणि तो आपल्या आरोग्यात नक्कीच लवकर सुधारणा आणण्यास मदत करेल. आणि दोष आणि प्रवृत्ती जे मी मागे म्हणलो होतो की मी तुम्हाला त्यांच्यातला फरक सांगेल. तर प्रवृत्ती ही तुमची समजा वात प्रवृत्ती आहे तर ती तुमच्या अंगात वाताचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे तुमची वात प्रवृत्ती आहे. पण वेदात त्या प्रवृत्तीलाच दोष म्हटलं गेलेलं आहे.
कारण की वात हा जर वरचढ असेल तुमच्या शरीरात तर तो प्रवृत्ती म्हणून नाही तर दोष म्हणून समोर येईल. पित्त जास्त असेल तर पित्त दोष म्हणून समोर येईल. कफ जास्त असेल तर कफ दोष म्हणून समोर येईल. प्रत्येक दोषाला वेगवेगळा आहार आहे. अमुक व्यक्तीला या आहारामुळे फायदा झाला म्हणजे आपणाससुद्धा हाच आहार घेऊन फायदा होईल असे सहसा करू नये. कारण की आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या दोषानुसार आहार घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक दोष नेहमी कुरघोडी करत असतो किंवा वरचढ असतो. त्या दोषाची शांती झाली म्हणजे लवकर आराम मिळतो. आता आहार किती घ्यावा? आहार किती घ्यावा यासाठी आपण दोन्ही हातांची ओंजळ करावी. त्यात जेवढा मावेल तेवढा आहार आपण घेतला पाहिजे. किंवा तुम्ही 32 मॉर्सल्स म्हणजे 32 घास आहार आपण घेण्यास हरकत नाही. किंवा आपल्या भुकेचे 4 भाग करावे. त्यात 1 भाग पाणी, 1 भाग हवा व 2 भाग अन्न अशी विभागणी करावी. हाही आहार उत्तम आहे. अखंड अन्न ग्रहण करू नये. केल्यास पचनास त्रास होतो. अन्नावर प्रक्रिया होण्यास अडचणी येतात. अन्नाचे संपूर्ण विघटन होत नाही व विकार उद्भवतात. 99% रोगाचे मूळ आपले पोट आहे हे लक्षात असू द्यावे. आता व्हॉट शुड आय कन्झ्युम? आहारात कोणत्या अन्नाचा समावेश असावा यासाठी आपले दोष माहीत करून त्याप्रमाणे आपण प्रोटीन, कार्ब, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स, पाणी याची मात्रा ठरवावी. परंतु ढोबळमानाने सीझनल भाज्या आणि सीझनल फळे जे असतात त्यांचं आपण जास्तीत जास्त कन्झम्पशन ठेवलं पाहिजे. जसं उन्हाळ्यात, आता उन्हाळा चालू आहे तर आपण आंबा, लिंबू, टरबूज फळांमध्ये, त्याच्यानंतर भाज्यांमध्ये चवळी, मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे पदार्थ ह्याच्यासाठी की मसाल्याचे पदार्थांनी शरीराचा वॉटर इंटेक करण्याचं प्रमाण नॅचरलीच वाढते म्हणून मसाल्याचे पदार्थ खावेत. त्याच्यानंतर पाण्यात वाळा किंवा सब्जा मिसळावा. फ्रीजमधील पाणी सहसा टाळावे. हा फूड पिरॅमिड दाखवलेला आहे माझ्या याच्यावर स्लाईडवर, तो जरा ऑब्झर्व करावा. त्याच्यात सगळ्यात खाली जे आहे ते कार्बोहायड्रेट्स आहेत, मध्ये फळं आणि भाज्या आहेत. त्याच्यानंतर प्रोटीन जे आहे ते 3ऱ्या खाण्यात आहे, खालून 3ऱ्या खाण्यात, आणि सगळ्यात वरच्या खाण्यात एकदम हेवी कॅलरीजवाले जसे ड्रायफ्रूट्स आहेत, दुग्धपदार्थ आहेत, दुग्धजन्य पदार्थ आहेत, हे सगळे वरच्या याच्यात आहे. तर याचा थोडासा स्टडी करावा. त्याच्यानंतर किमान 1 दिवस तरी आपण उपवास करायला हवा. आठवड्यातून 1 दिवस उपवास केल्याने पचन प्रक्रियेस आराम मिळतो व पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होते. आरोग्य व आरोग्यसंबंधीचा विश्वास वाढतो. तसेच शरीराची भूक सहन करण्याची शक्तीसुद्धा वाढते. तसंच आहारात विविध रंगांचा विविध पदार्थांचा समावेश करावा. प्रत्येक रंग वेगवेगळ्या डेफिशियन्सी भरून काढण्यास सक्षम आहे. रोजच्या जेवणात विविध रंगांच्या पदार्थांचा समावेश केल्यास कोणत्याही मिनरल्स किंवा विटॅमिनचे डेफिशियन्सी होणे विरळच होईल. आता आहार कसा घ्यावा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. हाऊ शुड आय? तर आहार कसा घ्यावा किंवा अन्नग्रहण प्रक्रिया कशी असावी याबद्दल मी सांगू इच्छितो. भोजनापूर्वी अर्धा तास आधी पाणी ग्रहण करावे. भोजनापूर्वी पाणी ग्रहण करणे अमृतासमान सांगितले गेले आहे. भोजनासोबत पाणी ग्रहण करणे औषधीप्रमाणे सांगितले गेले आहे. तसेच भोजनाच्या लगेच नंतर पाणी ग्रहण करणे विषाप्रमाणे मानले गेले आहे. त्याच्यामुळे भोजनानंतर लगेच शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे. त्याच्यानंतर आपला शक्यतो जेवण पाटावर बसून करावे. त्यामध्ये आपल्याला पोश्चरल ॲडव्हांटेजेस मिळतात. जसं की आपलं जे बसण्याची पाटावर बसून जेवण्याची जी स्टाईल आहे त्याच्यामुळे अधिक अन्नग्रहण होत नाही. आपल्या पोटाची जी पिशवी असते ती दबलेली असते आणि आपल्याला त्यामुळे अति अन्न ग्रहणाचा जो पार्ट आहे तो आपल्याला त्यामध्ये टाळता येतो. हातपाय स्वच्छ धुवून जेवणाला बसावे. पाटावर किंवा जमिनीवर बसून जेवण करताना अन्नाच्या जवळ सर्वात जवळ पाय असतात म्हणून ते सुद्धा स्वच्छ धुतले पाहिजे. आपण सध्या टेबल खुर्ची संस्कृतीमध्ये जेवण करत असल्यामुळे आपण फक्त हातच धुवायची आपल्याकडे आता प्रथा फार प्रबळ होत चाललेली आहे. तर हात आणि पाय दोन्हीही व्यवस्थित धुवायला पाहिजे. याच पॅन्डेमिकमध्ये आपण या गोष्टींना परत रिवाईज केलेलं आहेच, तर त्याचे महत्त्व सगळेजण जाणतात. संपूर्ण जेवण वाढणे होईपर्यंत थांबायला पाहिजे आपण. संपूर्ण वाढणे झाल्यावर आपण प्रार्थना केली पाहिजे. तर प्रार्थना का करावी यामागेही
व्यवस्थित सायन्स आहे आपल्या परंपरेचं. तर जेवणाचे जे रंग असतात, पदार्थ असतो, सुवास असतो, हे आपल्या शरीराने ॲब्सॉर्ब केल्यावर किंवा बघितल्यावर आपली जी पाचनशक्ती असते ती तयार होण्यास मदत होते. तर कोणत्याही तुम्हाला जर एखाद्या खेळासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर व्हायला जर वेळ लागत असतो आपल्याला, तसंच पचनक्रियेला पण त्याचं जेवण दिसल्यावर, त्याचं इन्ग्रेडियंट दिसल्यावर जेवणाची तयारी करायला त्याला थोडा वेळ लागतो. तर आपण जेव्हा प्रार्थना करतो तर तो जो वेळ आहे किंवा त्या प्रार्थनेतून जे व्हायब्रेशन्स आपल्या पाचनशक्तीला मिळतात त्याच्यानी आपली जठराग्नी प्रज्वलित होण्यासाठी किंवा भडकण्यासाठी अत्यंत आपल्याला मदत होते. तसेच प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा, यामुळे अन्नामध्ये पचनासाठी लागणारी लाळ, सलायवा योग्य प्रमाणात मिसळतो. तसेच अन्नाचा प्रत्येक भाग योग्य प्रमाणात बारीक होऊन पचनक्रियेचे काम सोपे किंवा हलके होण्यास मदत होते. जलद गतीने जेवण केल्यास अपचनाचा त्रास होतो. मी मागे सांगितल्याप्रमाणे 99% रोग पोटातूनच उद्भवतात, हे लक्षात असू द्यावे. आता व्हेन शुड आय म्हणजे आहार कधी घ्यावा यासंबंधी बघूया. तर आहार कधी घ्यावा यासाठी आपल्याला आपली जी जडणघडण झाली आहे मानवी विकासाची, तर प्रथम आपल्याला जेवणाची सोय, आगीचा शोध लागला नसल्यामुळे रात्री आपण जेवण करीत नसे आणि तसा भरपूर शतकांचा काळ आपला तसाच गेला. त्यामुळे आपल्याला रात्री जेवणाची सवय जी मानवी शरीराला आहे ती नव्हती. तर त्यामुळे मानवी शरीरात सूर्यास्तानंतर इन्सुलिनचं प्रमाण वाढून जातं आणि आपल्याला सकाळपर्यंत एनर्जी पुरवण्याचं काम मानवी शरीराने अडॅप्ट केलेलंच आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर खाणे मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर आहार एकदम हलका व मोजका असावा, न केल्यास उत्तम. तसेच नाश्ता, सकाळचे जेवण यामध्ये कमीत कमी 3.5 तासांचे अंतर असावे व रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या पहिले करून मोकळे व्हावे. जसं की स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता, ईट युअर ब्रेकफास्ट, शेअर युअर लंच अँड गिव्ह युअर डिनर. म्हणजे आपल्याला ब्रेकफास्ट पूर्ण किंगसारखा करायचा आहे. आपला जो लंच आहे तो आपल्याला शेअर करायचा आहे. म्हणजे ब्रेकफास्टपेक्षा लंच थोडा कमी असला पाहिजे आणि लंच आणि आपलं डिनर म्हणजे रात्रीचं जेवण आपलं नसल्यातच जमा असलेलं पाहिजे. तर आता या काही टिप्स आहेत, न्यूट्रिशनल टिप्स, की ह्या सगळं जे मी तुम्हाला आत्ता माहिती सांगितली ती पाळायसाठी म्हणून काय करायला पाहिजे आपण. तर तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये एखादी न्यू रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, जेणेकरून एकच एक फूड तुम्हाला खाऊन बोर होणार नाही. त्याच्यानंतर तळलेल्या फूडपेक्षा तुम्ही भाजून फूड खाऊ शकता, ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर ऑइल इंटेक कमी होईल. त्याच्यानंतर फ्रूट ज्युसेस आपण जे पितो ते पिण्यापेक्षा तुम्ही फ्रूट खा, कारण की फ्रूटमधले फायबर्स आणि जे हे आहे ते पाचनशक्ती आणि आपल्या पोटासाठी व्यवस्थित काम करतात. त्याच्यानंतर कमीत कमी हॉटेलिंग किंवा बाहेरचं खाणं टाळा. कमीत कमी खा बाहेरचं जेवण. त्याच्यानंतर जेवताना मोबाईल, टी व्ही किंवा कोणतेही डिस्ट्रॅक्शन असेल तर ते वापरण्यास टाळलेले बरे. त्याच्यानंतर ओमेगा 3 म्हणजे फॅटी ॲसिड आहे, हे ॲड जर केलं तुमच्या जेवणात तर तुमचे केस, तुमचे डोळे, तुमची स्किन व्यवस्थित चांगली राहील. त्याच्यानंतर आपले दिवसातून छोटे छोटे 3-3 तासांनी एक मील असावं. 5 ते 6 मील्स एकाच दिवसात आपल्याला घ्यायला हवे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर तुमच्या वर्कआउटच्या पहिले तुमचं मील घेणं इम्पॉर्टंट आहे. अर्धा तास ते पाऊण तासाच्या मध्ये तुम्ही मील घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आफ्टर वर्कआउट म्हणजे एक्झरसाईज झाल्याबरोबरच तुम्ही मील घ्यायला पाहिजे. ड्युरिंग वर्कआउट सप्लिमेंट्स येतात, पण ते खेळाडूसाठी किंवा बॉडी बिल्डर्ससाठी आहेत. मेडिकेशन अकॉर्डिंग टू द हेल्थ कंडिशन. त्याच्यानंतर तुम्ही डाएट प्लॅनिंग तुमच्या जर तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डायटिशियनकडून तुम्ही एक व्यवस्थित डाएट प्लॅन तयार करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या कॅलरी किती इंटेक करताय तुम्ही दिवसभरात त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचे सगळे प्लान आणि कॅलरी इंटेक माहीत पडेल. त्याच्यानंतर
जेवताना हळू जेवा, 32 वेळा चावा. त्या जेवणाची व्यवस्थित विल्हेवाट किंवा पचनासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरात किती प्रोटीन खाताय याचा पण ट्रॅक ठेवा, कारण की आपल्याला सगळ्या इंडियन्समध्ये प्रोटीन डेफिशियन्सी सगळ्यात जास्त आढळते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, की जे मी मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या तुमच्या जेवणात ॲड करा. तर प्रत्येक रंग एक एक त्याची कॅरेक्टरिस्टिक असते, त्यानुसार त्याच्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची मुबलकता असते. तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या तुमच्या डाएटमध्ये ॲड कराल तर नक्कीच तुम्हाला व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता जाणवणार नाही. त्याच्यानंतर सलाद प्रत्येक मीलमध्ये तुम्ही ॲड करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे स्किन चांगली राहील, तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर तुमचे ग्रीन व्हेजिटेबल्स आपण जेवणाच्या पहिले खाल्ल्या पाहिजे, त्या बेनिफिशियल असतात. त्याच्यानंतर साखर डायरेक्ट खाणं अवॉइड करायची, कमीत कमी साखर आपल्याला खायची आहे. त्याच्यानंतर हा झाला डाएटचा प्रकार. आता आपण एक्झरसाईज पाहूया. एक्झरसाईजमध्ये आपला सिक्वेन्स आपण काही करत नाही, एकदम आपल्याला वाटलं आपण पळायला जातो, कधी बॅडमिंटन खेळतो, पण कोणतीही स्ट्रेस देणारी ॲक्टिव्हिटी करायच्या पहिले आपल्याला वॉर्मअप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कमीत कमी रोज आपल्याला कमीत कमी 20 मिनटं एक्झरसाईज करायची आहे. माननीय पंतप्रधानांनी सांगितलेच आहे की फिटनेस का डोज आधा घंटा रोज. त्याच्यानंतर आपण जी एक्झरसाईज करतो त्याच्यात आपल्याला मसल ब्रेकडाऊन मिळत आहे का हे बघायचं आहे. एक्झरसाईज करताना कोणती इंजुरी होऊ नये याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे उगाचची आपल्याला हिंमत दाखवायची नाही आहे कुठे. जेवढं जमतं तेवढंच एक्झरसाईज करायची आहे, पण ती इंटेन्स असली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या एक्झरसाईजमध्ये कंपाऊंड ॲक्टिव्हिटीज ॲड करा. कंपाऊंड ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या एकापेक्षा अनेक जॉईंट्सचे इन्व्हॉल्वमेंट असेल, जसं की स्क्वॉट्स आहे, लंजेस आहे, जंपिंग स्क्वॉट्स आहेत, पुशअप्स आहेत, पुलअप्स आहेत. या ज्या एक्झरसाईज आहे त्या आपल्याला कंपाऊंड बेनिफिट देतात. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. रोजच तुम्ही एकाच प्रकारची एक्झरसाईज केली तर त्याचा इफेक्ट काही तुमच्या शरीराला मिळत नाही. तर आपल्याला रोज काहीतरी वेगळं आणि कालपेक्षा आज इंटेन्स म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. काल जर तुम्ही 5 किलोमीटर चालले असाल तर आज 5.2 किलोमीटर चाला. परवा तुम्ही 5.4 चाला. एक आठवड्याने तुम्ही 6 किलोमीटर चाला. तर हे झालं हळूहळू आपल्याला आपल्या वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवायची आहे. त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. त्याच्यानंतर मी मंडेपासून वर्कआउट चालू करणार हा भ्रम सोडून द्या, कारण की तो मंडे कधीच येत नाही. आणि दिवसातून कमीत कमी 3 दिवस आपल्याला आपल्या वीकमधून कमीत कमी 3 दिवस आपल्याला एक्झरसाईज करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे अचीव करू शकता असं मिनिंगफुल गोल तुम्हाला ठेवायचं आहे. की एकदम तुम्ही म्हणाल की मी आता 50 किलोमीटर पळणार असं करू नका. अर्ध्या किलोमीटरपासून चालू करा, परत प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. 2 दिवसांनी 1 किलोमीटर करा, आठवड्याभराने 1.5 किलोमीटर करा. असं आपल्याला हळूहळू आणि मग 50 किलोमीटरच्या गोलपर्यंत हळूहळू आपल्याला पोहोचायचं आहे, जेणेकरून तुमची निराशा होणार नाही. आणि आपल्याला वर्कआउट जो आवडतो त्याचं आपल्याला सिलेक्शन करून तोच वर्कआउट जास्तीत जास्त करायचा आहे, जेणेकरून आपल्याला वर्कआउट करायची आवड निर्माण होईल. त्याच्यानंतर जर तुमचं वेट लॉस करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की जितकं जास्त वजन उचलाल तेवढं कमी तुमचं वजन होईल. लिफ्ट हेवियर टू गेट लायटर. त्याच्यानंतर आपल्या हेल्थला प्रायोरिटीवर ठेवा. आपण हेल्थ सोडून सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी देतो. आज आपल्याला जेवायला जायचं आहे समजा हॉटेलवर संध्याकाळी, तर आपण म्हणतो जाऊ दे यार आज जिमला नाही जात, आज हॉटेलवर जायचं आहे. तर तसं नाही, जिमला जा. प्रायोरिटी जिमला द्या, हॉटेलवरच्या जेवणाला नाही किंवा अदर वर्क्सला नाही. तुमच्या पहिल्या 5 प्रायोरिटीमध्ये जिम नक्कीच असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फिक्स टायमिंगवरच वर्कआउट केलेलं बेनिफिशियल असेल. त्याच्यानंतर वर्कआउटसाठी एक रेग्युलर पार्टनर, डिसिप्लिन पार्टनरची निवड करा. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे, किती दिवसापासून आपण काय काय वर्कआउट करतो आहे याचा ट्रॅक ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणत्या पॉईंटला चालू केलं होतं वर्कआउट आणि आज आपण काय करतो आहे याच्यातला डिफरन्स तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर जो तिसरा पार्ट आहे रेस्ट आणि रिकव्हरी, तो सगळीकडे सहसा दुर्लक्षितच आहे, याबद्दल कोणाला माहिती नाही.
त्यामुळे शॉर्टमध्ये तुम्हाला याची पण माहिती करून देतो की रेस्ट आणि रिकव्हरीसाठी आपल्याला बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करायची आहे की रात्री झोपायचं आहे, त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता उठायचं आहे, 8 तासाची झोप तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. तर ही जी नेचरची जी क्लॉक आहे की जे नेचर करतं तसं आपल्याला वागायचं आहे. रात्री जागणं, सकाळी झोपणं हे बायोलॉजिकल क्लॉक सध्या आपली फॉलो होत असते, तर ती आपल्याला बदलून व्यवस्थित रात्री 8 तासाची झोप, कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप, रात्री लवकर उठून सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला उठायचं आहे. त्याच्यानंतर आपले प्रातःविधी आटपून आपले कामं करून दुपारी एक वामकुक्षी घेऊन आपल्याला संध्याकाळी जेवण करून शतपावलीनंतर परत निद्रा झाली पाहिजे. असं आपलं बायोलॉजिकल क्लॉक असायला पाहिजे. त्याच्यानंतर एखादी वर्कआउट केल्यावर, हेवी वर्कआउट समजा तुम्ही आज लेग्सचं वर्कआउट केलं आहे, तर तुम्हाला कमीत कमी 72 तास त्या लेग्सला आराम द्यायला पाहिजे, कारण की बॉडी रिकव्हरीसाठी 72 तास लागतात. त्याच्यानंतर तुम्ही जर एक्झरसाइजेस करत असाल तर 2 एक्झरसाइजच्या मध्ये तुम्हाला प्रॉपर रेस्ट द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचे दोन्ही 2 एक्झरसाइजची जी इंटेन्सिटी आहे ती व्यवस्थित मेंटेन होईल. त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग आणि कूलडाऊनला मुळीच महत्त्व देत नाही, त्यामुळे बॉडी फार स्टिफ होते. तर स्ट्रेचिंग आणि कूलडाऊन आपल्याला जसं आपण एक्झरसाइजच्या सुरुवातीला वॉर्मअपला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व स्ट्रेचिंग आणि कूलडाऊनला दिलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष दिलं, डिसिप्लिन जर राहिले, तर निश्चितच यासारखे जे पॅन्डेमिक्स आहेत, महामारी आहेत, त्या तुम्हाला ग्रासू शकणार नाही. कारण की मानसिक ही जशी शारीरिक आहे महामारी, तशीच मानसिकरित्या पण तुम्हाला हेलावून सोडणारी आहे. तर आपला जर हा निरोगी जीवनाची त्रिसूत्री जर तुम्ही हा फिटनेस ट्रायपॉड ज्याला म्हणतात, तो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर निश्चितच तुम्ही निरोगी आणि आनंदमयी जीवनाची कामना करू शकता. धन्यवाद.